इंदापूर तालुक्यातील राजवाडी चौकात शनिवारी रात्री एका शासकीय ठेकेदारावर जुन्या भांडणाच्या रागातून भीषण हल्ला करण्यात आला आहे। पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर मधून आलेल्या 5 जणांनी तलवार, कोयता आणि लोखंडी गजानं हा रक्तरंजित थरार घडवून आणला। या हल्ल्यात ठेकेदार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। राजवाडी येथील शासकीय ठेकेदार रोहित नाना भिसे हे शनिवारी रात्री 8:45च्या सुमारास राजवाडी चौकात थांबले होते। यावेळी कालठाण बाजूकडून आलेल्या एका फॉर्च्युनर गाडीतून आरोपी शस्त्रानिशी खाली उतरले। आरोपी अभिमन्यू उर्फ आबा कोकणे यानं रोहितच्या गळ्यावर कोयता फिरवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। रोहितनं वार चुकवला, मात्र पळून जात असताना त्यांच्या डोक्यात तलवार आणि कोयत्यानं गंभीर वार करण्यात आले। रोहित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतरही आरोपींची चिड शांत झाली नाही। अक्षय कोकणे आणि इतर 2 अनोळखी इसमांनी रोहितला लोखंडी गजानं हात, पाय, खांदा आणि पाठीवर बेदम मारहाण केली। तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी परिसरात मोठी दहशत निर्माण केली। या प्रकरणी रोहित भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। यामध्ये अभिमन्यू उर्फ आबा मारुती कोकणे, तुषार उर्फ मंट्या बापू कोकणे, अक्षय बापू कोकणे आणि 2 अनोळखी इसमांचा समावेश आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमानुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवलाय। हल्ल्यानंतर जखमी रोहित यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस हवालदार मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत।